मी तुम्हाला घेऊन चालली जत्रेत, आपल्या दुर्गाडीच्या जत्रेत. ठीक आहे, पण याचा यूज काय करायचं काय त्याचा. हॅलो गाईज, गुड इव्हनिंग. वेलकम बॅक टू तनिषा गायकर ब्लॉग्स. तर कशा आहेत तुम्ही सगळे? उपसं तुम्ही सगळे मजेत असाल आणि मी पण खूप मजेत आहे. तर आज आहे नवमी, म्हणजे 9वा दिवस. आणि आज मी तुम्हाला घेऊन चालली आहे जत्रेत, आपल्या दुर्गाडीच्या जत्रेत. आणि मी 8 दिवस तर गेलीच नाहीये. आज शेवटचा दिवस आहे, कारण की माझी एक्झाम चालू होती, जरा इंटरनल चालू होते म्हणून मी बिझी होती. सो आज चालू आपण जत्रेत. सो बघू, आज मला वाटतं खूप गर्दी असेल, कारण की शेवटचा दिवस आहे, तर असू शकते गर्दी. तर बघू गर्दी आहे का नाही, आणि जत्रेत काय काय आहे ते बघायला तुम्ही खूप एक्सायटेड असाल, मला माहिती आहे. तर चला आता आपण निघतोय. गाईज, डान्स चालू आहे त्या. अरे ओ शिवचा फोन का? एवढी जण बँकेत चाललेत. एक स्लिप भरायला, एक पैसे काढायला आणि एक बर्फ. अशी मिळून जायला मी 3 लोक चाललोय. काय असतं काय एवढी? ताईंना पण घेते. आपण आलो का सिग्नल सुटला नाही, असा होणारच नाही. पनोतीच आहे. पकडा काय मोबाईल आहे त्यात, ठेवून म्हणजे इकडे बघ. पैसे काढायचे कोणला, लाईनीला कोणी, बर्फ कोणी आणले. एक लाईन लावायला आहे, एक स्लिप भरायला आहे. काय आमची लोक तुम्हाला इथं कुठे दिसतात? पिंक टॉप मध्ये कुठे दिसते का काय तुम्हाला इथं? काय चालले? हेअरबँड घेतात त्या. हिमा टॅटू काढते का? माझं नाव काढा का? आणि मी बनी काढता. तू काय काढशील वंशा? इसको मिटाव, इसको मिटाव. आई साईडला साईडला. बघ तुझी बॅग रेड आहे ना, ब्राऊन ब्राऊन आहे. ते काय घरचा घेऊन कुठे चालले का? आताच संसार आताच मांडतो काय? हो, चप्पल घे मी तुला आता. आहे ना, बरेच दिवस आहे अजून जत्रा. आज वंशाच्या हातांनी म्हणजे कसा हरवला तरी दिसेल वंशा. बघ ना, वाव.
गाईज जसा पुढे जाते तशी आमची गर्दी वाढत चालली. आता प्राइज ऐकून ठेवून देईल गाई. ठीक आहे भागाबाई बाई मा भागाबाई तरी बरी दिसत. जनगणाला उभी आहे का? हो नको. गाईज ॲनाबेल्स ॲनाबल्ले ॲनाबेल घेतलेल्या तुम्ही क्यूट जो. अरे भैया डोक्यान टाकते का तू काय? ह्याच्याकडे अजून मस्त होत्या. अरे देवा आता पबजीची काय कुठं आणू पबजीची? असं पण फुटणारच हलकटे. लहान लहान भांडी सगळ्या गोष्टी आहेत इथे. मला हे 500 काही बरीच शॉपिंग झालेली आहे. भांडीवाला पुढे भांडीवालेच भांडी तरी किती घेतलं होतं तू? कुठला संसार भांडायचे तुला? रुखवत सजवत घेतले की आता बसणं बरं शौक आण. हा नवीन घरी ती भांडी काय करायची आहे तुला? भांडीवाली आहे तू. होम टूर मध्ये काय रुखवत करणार आहे? बोला मॅडम. आता तुला जो पाहिजे तो नसेल नाही का? हा मला येल्लो नकोय. हा ए तुला घ्यायचंय का? कुर्ती घेऊया ह्याला. काय मग ऐक ना तुला कपडे ठेवायला हवे का? हा त्याच्याकडे नेल पेंट नाहीये. आता हो काय ठीक आहे पण याचा यूज काय करायचं काय त्याचा? अबे निकाल के किसको भी लगा कैसे अर्जंट पाणी. गाडीतनं पेट्रोल काढायला भारी नाही का वंशा? काय इकडे किचन अजून मला काय अजून काय हातात का जागाच नाही उरवले. इकडे किचन अजून घ्यायचं आपल्याला. या खरं खुशी देख रहे हो गाइस, खुशी देख रहे हो फेमस करो गाइस. तर ही माझी बेस्टी 11th-12th ला आम्ही एकाच क्लासला होतो. तर आज भेटत आम्ही फक्त स्टोऱ्या लाईक करतो. बेटाचं नाव काय? बेटाचं नाव नाही का? व्हिडिओ बनवायचे फक्त रांगालीला राहते आम्ही आदरवाडीला. तरी पण हिला भेटता नाही. किती डिस्टन्स आहे? किती डिस्टन्स आहे? जामच शॉपिंग झाले काही. घेऊ का? घे तुला काय गाईच. आम्ही सामान ठेवला डिक्की. तर आता आम्ही आज चाललो पाळण्यात. आणि पाळण्यात का बसणार नाही. मी एकटी कुठं बसू? हिचा उपवास आहे. हिला चक्कर आली मी काय करू? बोटीत बस फक्त आपण. वंशा 7-8 नवीन घरात तुम्हाला टीव्ही येईल. वंशा
मला. जाऊ दे मग 10 काढ. काय कुकर पण आहे 35ला. 35ला म्हणजे कुकर आहे. काही कामाचं नाही. बोल ना कुठे बाईक कुठे बाईक कुठे. अगं तिकडं कुठे इकडे जायचंय. या घोड्यांच्या मध्ये कुठे जातं. ओ अँटिक पीस घे ना नवीन घरात. मागच्या वर्षी रथान बसलेलो. ए बाई यो पण आहे. बस झाला आमची जिरली. होडीत पण बसत ना. नाही मी नाही तुला बसवते. बस बाबा. फायरिंग झाली वाटतं. फायरिंग झाली. तो प्रवीण काका सापाडचा. सो गाईज असा होता आजचा दिवस आणि आम्ही एकाच पाळण्यात आणि एका पाळण्याचा आमचा पुरा झाला आणि यांनी दर्शन घेतलं आणि मग घरी गेले. बाकी मी काय काय घेतलं मला घरी गेल्यावर दाखवते. चला आता भेटूया नेक्स्ट. त्याला जाऊ. बाय बाय. शिव बाय कर. सो गाईज आता वाजलेले आहेत 11:30 आणि जस्ट मी घरी आली आहे. तर मी पटापट तुला दाखवते काय काय घेतले. एवढा काय नाही घेतला पण जेवढा घेतला तेवढं दाखवते. तर फर्स्ट ही डॉल घेतली. ही अराउंड काहीतरी 350 काहीतरी होती. मला ते क्यूट वाटली म्हणून घेतली. हिमानी पण घेतली आणि मी पण घेतली. देन हा फॅन ते असाच म्हणजे हा किती अराउंड 250ला. हा पण 250लाच आहे. देन काय नाही स्टेशनरी म्हणजे पाऊच आणि हे रबर. हे पण किती क्यूट आहे. हनी बी युनिकॉर्न अँड मर्मेड आहे. मस्त वाटते आणि ती छोटीशी पर्स आहे. आणि हे पाऊच घेतल्यात आणि हे क्लिप्स. सो गाईज हा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड गुड नाईट.